नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पहिल्यांदाच राधा पाटीलचं हार्दिक हार्दिक स्वागत. बिग बॉस सीझन 6 आपल्या सगळ्यांच्या भेटीस आलेला आहे आणि इतक्या कमी काळामध्ये बिग बॉसने अक्षरशः सगळे रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत आणि त्या रेकॉर्ड ब्रेक करण्यामध्ये राधाचा सुद्धा तितका सहभाग होता, परंतु ती आता बाहेर आहे. आणि राधा, मला सुरुवातच अशी करायची आहे की काय वाटतं, कुठली कारणं आहेत, कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आज तू बाहेर आहेस इतक्या पहिल्या 1-2 आठवड्यातच? लवकर मी गेम नाही खेळली, परत डिसिजन लवकर नव्हती घेत, लवकर कळत नव्हतं, त्यामुळे मी बाहेर असू शकते. पण मला नव्हतं वाटलं की मी बाहेर येईल एवढ्या लवकर, पण मला कळायला थोडासा लेट झाला. त्यामुळे पण जसं जसं मला कळत गेलं तसं तसं मी माझ्या पद्धतीने खेळत होती. तू खेळही खेळत होतीस आणि तुझा एक वेगळा अंदाज जो होता, कॉमेडी अंदाज, तोही आम्ही पाहिलेला आहे हो. तिकडे. ज्या पद्धतीने तू तिकडे वावरत होतीस, या सगळ्या गोष्टी कधी आधी म्हणजे बिग बॉस मध्ये जेव्हा सिलेक्शन झालं आपलं, त्या प्रोसेस विषयी तर मला जाणून घ्यायचंच आहे. सोबतच सिलेक्शन झाल्यानंतर राधा पाटीलने अशा कुठल्या काही गोष्टी ठरवल्या होत्या का, आपण हे काही गोष्टी तिकडे आवर्जून आपलं करू शकतो किंवा अशा पद्धतीने आपण तिकडे एक्सप्लोर करू शकतो? नाही, असं काही ठरवलं नव्हतं, कारण की लास्ट मोमेंट पर्यंत माझे इव्हेंटच चालू होते आणि बिग बॉसचं उद्या शूट आहे, आज संध्याकाळी पण मी शूट करून मग त्यांच्या हॉटेलला पोहोचले आहे. तर इव्हेंट्स चालू होते, कारण की आणि बाकीचे ऍडव्हान्स वगैरे घेतलेले ते कॅन्सल करून मी बिग बॉस मध्ये गेली होती. म्हणून असं काय मी बघितलं पण नव्हतं बिग बॉस की नक्की कसं खेळतात, काय खेळतात असं. पण एक आवर्जून म्हणजे मी सिलेक्शनच्याच बाबतीत घेऊन हा प्रश्न आहे. जेव्हा राधा पाटील शो मध्ये येते असं समजलं, त्याच्यानंतर ना राधा पाटील बाहेर इतके शोचे पैसे घेते, तुझ्या पैशांची चर्चा झाली अक्षरशः की राधा पाटील इतकी सुपारी घेते तुझ्या कार्यक्रमाची वगैरे. मग ती बिग बॉस मध्ये आतमध्ये गेल्यानंतर तिला बिग बॉस जास्त परवडते की बाहेरचं परवडतं, काय आहे? मला पैशांपेक्षा मला माझी इमेज दाखवायची होती, लोकांचा दृष्टिकोन चेंज करायचा होता. पैशांपेक्षा जास्त हे महत्वाचं, कारण की ह्या प्लॅटफॉर्मवरती आपण दृष्टिकोन चेंज करू शकतो हे मला वाटत होतं. पैसे तर आज न उद्या पण कमवता येतात, म्हणून मी ते निवडलं, बिग बॉस निवडलं. मी माझी इमेज आणि माणसाचा दृष्टिकोन बघण्याचा वेगळा करायचा होता मला, म्हणून मी बिग बॉस निवडला. क्या बात आहे. पण असं का वाटतं की बिग बॉस हे आपल्यासाठी असं माध्यम आहे ज्याच्यामध्ये आपण आपलं जे स्वत्व आहे, आपण जसे आहोत ते आपल्याला तिकडे रिप्रेझेंट करता येऊ शकतं का? असं काय, हा खेळ इतका काय कारण की इम्पॉर्टंट आहे? महाराष्ट्रामध्ये नंबर 1 वरती बिग बॉस आहे, सगळे लोक घरामध्ये बघतायत आणि ज्या की लोकांना वाटत असेल की आमचे शो घाण आहे किंवा या मुली असं करतात तसं करतात, हे मुली असेच असतील, म्हणून बिग बॉस मध्ये रिअल जे आहे ते दाखवलं जातं. म्हणून मी बिग बॉस निवडलं की मी जशी आहे मी तशीच राहणार आहे. मी मस्ती करते, मी जास्त भांडत, रिअल लाईफ मध्ये पण मी जास्त नाहीच भांडत, तशीच मी दिसली लोकांना. याच विषयाला घेऊन पुढे की दीपाली सय्यद यांनी आपल्या कलेवरती काही गाळबोट लावलं गेलं तिकडे आणि काही गोष्टी तिथून बोलल्या गेल्या, तेव्हा राधा पाटील आम्हाला इमोशनल झालेली दिसली आणि तिच्या कलेबाबतीत असलेली श्रद्धा आम्हाला तिकडे पाहायला दिसली आणि तिने त्याच्यावरती आवाज सुद्धा उचलला. तर ही खरी राधा आम्हाला तिकडे तिच्या कलेसाठीची असलेली दिसलेली आहे. त्याविषयी मला कलेवरती जर कोण बोलणार असेल तर मी कोणाचं ऐकून नाही घेणार आहे, कारण एवढी पण साधी नाहीये मी कलेबद्दल बोलल्यावरती मी ऐकून घेणार. जिथे मला जर टोकतायत, पोक करतायत, माझ्या लावणीबद्दल, माझ्या डान्स बद्दल बोलतायत, तर मग कोण पण असू दे, मी नाही ऐकून घेणार. तशी आहे मी आणि मी तिला दाखवून दिलं की मी माझी लावणी काय आहे आणि मी आता करू शकते की नाही करू शकते. पहिल्या दिवशी तर तिने टीका केल्याच माझ्याबद्दल. जेव्हा मला बिग बॉसने एक चान्स दिला लावणी करायचा, तेव्हा मी तिथे लावणी केली आणि तेव्हा ती स्वतः माझ्याकडे येऊन बोलली, आमचा चौकी वाडा होता ना एक, तिथे येऊन ती स्वतः बोलली की तू खरंच खूप छान डान्स करते, खरंच तुझी अदा खूप सुंदर आहे. मग मी तेव्हा तिला बोलली, हसतच बोलली की डोळ्याने आधी बघायचं मग जज करायचं, आधीच बोलायचं नाही की ही चांगली करत नाही, ही अशी करते तसं करते. त्याच्या दुसऱ्या दिवशी पण ती लावणी गात होती, मी डान्स करत होती, लावणी करत होती, तेव्हा पण ती बोलली खूप सुंदर खूप सुंदर. तेव्हा पण सेम होतं माझं की पहिला बघायचं आणि मग बोलायचं. क्या बात आहे. परंतु ना राधा पाटीलने मला वाटतं बिग बॉसच्या घरामध्ये आपल्या प्रवासाविषयी सुद्धा म्हटलेलं आहे. तिकडे काही गोष्टी तू उघड केल्यास, तिकडे तुझा जे काही सगळा भूतकाळ होता त्या संदर्भात सुद्धा तू तिकडे बऱ्याच बोललेली आहेस.
तेवढा वेळ मिळाला नाही आणखीन गोष्टी जगासमोर येण्यासाठी, या ऑडियन्स समोर येण्यासाठी. परंतु जे काय तिकडे राधा पाटीलने तुझ्या भूतकाळाविषयी तू सांगितलेला आहेस, एकंदरीत तो भूतकाळ आणि आत्ताचा वर्तमान काळ कसा चेंज तू पाहतेस? मी जेव्हा दुसरीकडे काम करत होती तेव्हा आम्हाला खायला सुद्धा भेटत नव्हतं टायमावरती, म्हणजे भेटतच नव्हतं. जेव्हा ऑर्केस्ट्रा म्हणा, लावणी बँड, कोरस डान्स आणि हा कोरस मध्ये, तेव्हा ती इज्जत भेटत नव्हती. परत खायला आपल्याला काय भेटत नव्हतं. मग ते सगळं मी विचार करून मी आता माझ्या शो मध्ये माझ्या मुलींना जे पाहिजे ते मी ऑर्डर करते. असं नाही की त्यांना कमी पडलं पाहिजे. वा. प्लस त्यांना एसी रूम, हॉटेलचे रूम असतात, वॅनिटी वगैरे सगळं प्रोव्हाइड करते की माझ्या मुलींना माझ्याकडून काय कमी पडायला नको. जे की मी आधी दुसरीकडे शोला होते, आम्ही त्यांना जे बोलत होतो, जे मालक असतील त्यांना, की अरे मॅडम तुम्ही काय हे नाही देते ते नाही देते, असं आजपर्यंत आमच्या मुलींनी मला बोललं नाहीये की राधा हे कमी पडतंय. मी म्हणजे काहीच कमी पडू देत नाही. टाइम टू टाइम त्यांना माझं शेड्यूल ठरलेलं असतं, या टायमिंगला हे मुलींना द्यायचंय. तर मी ही काळजी घेतली की मुलींना काहीच कमी नाही पडलं पाहिजे. राधा पाटीलचा पहिला शो म्हणजे असा स्वतःचा बॅनर असलेला? चाकण चौकात माझा पुण्यामध्ये पहिला शो झालाय, दहीहंडीचा. वा, तिकडनं वा. माझी सुरुवातच झाली. कसा होता तो अनुभव? मला एकदम शॉक झालं होते, अरे बाउन्सर वगैरे आहेत माझ्याकडे आणि मला कोण ओळखत नाही असं मला वाटत होतं. कारण की मी एक साध्या ग्रुपमध्ये काम करत होते, तिथे पण माझं नाव होतं कारण मी तिथं पण ऍज अ लीड होती तिथे सर्वांची. आणि मला वाटलेलं की मला कोण जास्त ओळखत नसेल आणि मी माझा स्वतःचा शो घेतला तर कोण आहे. पण दहीहंडीला गर्दी होतेच प्रत्येक इकडे, मला असं वाटत होतं. तिथे पण खूप गर्दी झाली. त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी मला पंढरपूर साईडला शो आला होता आणि तिथे मी शो केला. तिथे पण बर्थडेच्या शोला एवढी गर्दी होती, त्याच्यावरून मला कळालं की मी करू शकते हे. मी माझा शो करू शकते. मग तिकडनं मी माझी सुरुवातच केली. क्या बात आहे. पण आता या गर्दीची जो बदल झालेला तो आता दर्दी प्रेक्षकांमध्ये झालेला असं मला वाटतं आफ्टर बिग बॉस. म्हणजे टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट, हिंदवी पाटील, राधा पाटील आणि गौतमी पाटील हे एक आता समीकरण झालेलं असं दिसतं. आणि आता बाहेर जी कॉम्पिटिशन होणार आहे त्याला तू कशा पद्धतीने तयार आहेस? मला नाही वाटत ह्यांची नावाची मला गरज पडेल. मी स्वतः खंबीर आहे, कारण की मी खंबीर आहे म्हणून आज मी बिग बॉस मध्ये आहे असं मला वाटतं. ह्याच गोष्टीला एक घेऊन मला विचारायचं आहे, हिंदवी पाटीलने बाहेर असं म्हटलं की तिलाही विचारणा झाली होती बिग बॉसची आणि जवळपास तिचं सिलेक्शन झालं होतं, पण ती एक फिल्म करत होती तेव्हा आणि राधा पाटीलला ते माहिती होतं ती फिल्म करते आणि मग ती असं नाही, सॉरी, मला नव्हतं माहिती. ह्या संदर्भात तुला काही कल्पना नाही आणि मग तुझं तिकडे सिलेक्शन झालं. माझा बर्थडे होता तेव्हा हिंदवी ताई माझ्या घरी आली होती. तिने मला चांदीचं ब्रेसलेट दिलं होतं gift म्हणून. तेव्हा ती मला बोलली की माझं सिलेक्शन झालं होतं असं तसं. तर मी तिला बोलली हा का, ठीक आहे चालेल. म्हणजे मला असं जास्त बोलली नाही मी तिच्यासोबत, पण मला ती बोलली होती की मला त्यांचा कॉल आला होता वगैरे आणि ज्यांनी कॉल केला ते एकच मेंबर आहेत. मी त्यांना विचारल्यानंतर ते तर मला नाही बोलले, पण ठीक आहे बोलली तर केला असेल मग तिला कॉल. तू तुझं सिलेक्शन झाले तोपर्यंत सांगितलं नव्हतं? नाही, मला वॉर्न केलं होतं आधीच, सांगितलं होतं की कोणाला सांगू नाही द्यायचं, सांगायचं नाहीये की तू बिग बॉस मध्ये जाणार आहे, म्हणून मी कोणालाच सांगितलं नव्हतं. इव्हन माझ्या आईला पण नव्हतं सांगितलं आणि 2 दिवसाआधी सांगितलेलं की मी बिग बॉस मध्ये जाणार आहे. क्या बात. असो, बिग बॉसचं घर ज्या पद्धतीने तू तिकडे वावरलेली आहेस, तुझे एव्ही सगळ्यांनी बघितलेले, तुझा प्रवास आणि रितेश सरांनी जेव्हा तुला ती एव्ही दाखवली त्याचकन तुझ्या डोळ्यात सुद्धा देखील पाणी आलं. तुझ्या अनेक प्रेक्षकांनी सुद्धा त्याच्यावरती खूप हळव्या कमेंट्स आणि सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एक्सप्रेस केलेल्या आहेत. आज राधा पाटीलचे ज्या तऱ्हेने ऑडियन्स सगळा एकत्र झालेला आहे किंवा ज्या पद्धतीने राधा पाटीलसाठी उभे आहेत, कमेंट्स करतात, प्रतिक्रिया देतात, हे तुझ्यासाठी पुढच्या प्रवासासाठी किती महत्वाचं वाटतं तुला? खूप महत्वाचं वाटतं, कारण की मी जशी मी तशी खेळली आहे आणि जिथे राग येतो, जिथे मला चुकीचं बोललं जाते किंवा गेम मध्ये जिथे मला 100% द्यायचे तिथे मी दिलेले आहेत. तर ते सगळं बघून रिअल मी दिसते हे बघून मला खरंच खूप रडायला आलं आणि मी बाहेर आली याचं दुःख माझ्यापेक्षा माझ्या पब्लिकला जास्त होतं. त्यांचे कमेंट्स वगैरे किंवा माझ्या फोटोला ते सॉन्ग वगैरे जे लावतात ते बघून मला रोज असं घरामध्ये बघून रडायला येतं की त्यांची अपेक्षा आहे खूप माझ्याकडून आणि मी कमी पडली त्या गोष्टीमध्ये. पण चान्स भेटला तर मी नक्की ती अपेक्षा त्यांची पूर्ण करेल. क्या बात आहे. राधा पाटील टोळीमध्ये होती आणि आता असं वाटतं का आपण टोळीमध्ये जाऊन चूक केली किंवा दुसरीकडे असतो तर आपण सेफ असतो? नाही असं नाही वाटत. दुसरीकडे असती तर चूक केली असती. टोळीत मी सेफ होती, कारण की जे टोळीमध्ये लोक होते
ते हेच सांगत होते की तुम्ही तुमचं खेळायचं आहे, नंतर आपला ग्रुप आहे, कारण की सगळेजण इथे ट्रॉफी घ्यायला आले आहेत. असं आमचं बोलणं झालं होतं आधीच की भांडणं जरी झाली तरी नंतर आपण मैत्रिणी मित्र आहोत, एकत्र यायचे असं. क्या बात आहे. एक प्रश्न मला असा विचारेल, तुझा फक्त मला थर्ड पर्स्पेक्टिव्ह जाणून घ्यायचा त्या प्रसंगाविषयी, घटनेविषयी, राकेश आणि अनुश्री विषयीचा. कारण तू तिकडे घरात होतीस, तू सगळं ते पाहिलेलंस आणि मला वाटतं की यू आर द राईट पर्सन की त्या गोष्टीवरती तू बाहेर आल्यानंतर जे सांगू शकतेस किंवा नेमकं काय घडलं आणि कशा पद्धतीचं तो सगळं घडणं होता. Please, तुझा मी पर्स्पेक्टिव्ह. अनुश्रीच्या बाजूलाच बसली होती आणि अनुश्रीचं खरंच पोट दुखत होतं. तर डॉक्टर पण येऊन गेले होते, गोळी दिली होती, तिने गोळी खाऊन ती झोपली. फक्त हीच चुकी झाली, तिला आम्ही बोलत होतो त्या बेडवरती शिफ्ट हो, तिला नाही झोपायचं होतं. आता तिला तर उचलून तर नाही फेकू शकत तिथे आपण, म्हणून तिला मी बोलली तरी पण की मी उचलते तुला, चल तू बाजूला झोप. मग ती माझ्यावरती पण ओरडली की राधा प्लीज यार नको असं करू, तुला माहितीये मला बरं नाही वाटत आहे. मग माझं पण असं झालं ठीक आहे, हिला नाही बरं वाटत आहे, जाऊ दे सोड, म्हणून मी पण गप्प बसली. मग राकेश दादा खूप जास्त भडकलं, खूप जास्त की ए चल चल उठ उठ असं, ए चल चल उठ, आणि तिचा हात वगैरे खेचला. मग ती बोलली दादा हे नको करूस, मला नाही आवडत, ते नको करू नको करू. तरी ते त्याने केलं, पण तिला हा मुद्दा नव्हता उचलायचा. जेव्हा ते करण बोलायला लागला मध्ये आणि करणच्या मध्ये जेव्हा बापट बोलले, त्याच्यानंतर रुचिता बोलली तू तर गप्पच बस, मुलींच्या परमिशन शिवाय तू हात कसं लावू शकतोस. मग त्यावरनं ते वाद झालं खूप जास्त. पण मला वाटत नाहीये राकेश दादाचं म्हणजे चुकीने तो असं काही त्याच्या मनामध्ये काहीतरी असेल असं काय नाही, तो माणूस पण चांगला आहे. फक्त हेच की जेव्हा रुचिताचे शब्द आले ते चुकीचे होते, ते की आम्ही तिला तोंडावरती पण बोललो की हे तुझं चुकलंय, तू जाऊन एकदा सॉरी बोलून टाक. आणि मग त्याच्यानंतर बापट पण बोलले की काय अवकात आहे त्या पोरीची, ती मला असं बोलले. मग हे चुकीचं वाटलं आम्हाला की आम्ही तुझ्याकडून बोलत होतो ना, त्या रुचिताला पण बोलत होतो, अनुश्रीला पण बोलत होतो की चुकीचं आहे. मग तू जर हा शब्द बोलतोय काय अवकात आहे त्या मुलीची, ती आज दीड दमडी का काहीतरी असं बोलला, ती मुलगी आज मला शिकवणार का, मग हे त्याचं चुकलं तिथे, म्हणून आम्ही बोललो जे होईल ते होईल नडा. क्या बात आहे. आता ना बिग बॉसच्या घरामध्ये मिस्टर इंडिया नावाचा टास्क सुरू आहे डॉमिनेशन साठीचा, आणि आतापर्यंत तू इतके दिवस तिकडे राहून आलेलेस 2 आठवडे, तर खऱ्या अर्थी तुझ्या लेखी कोण आहे ते मिस्टर इंडिया, आणि तुला काय वाटतं आता कोण कोण नॉमिनेट झालं पाहिजे? सोनाली झाली पाहिजे, सोनाली आहेच ऑलरेडी. अजून ओमकार दादा अजून खेळत नाहीये, तो झाला पाहिजे. बस बाकीचे खेळत आहेत चांगलं. ओके. आणि आता जर असं जर तुला एक चावी असते तुझ्याकडे, कारण आता 800 खिडक्या 900 दाराची कॉन्सेप्ट आहे, तुझ्याकडे जर अशी की असती की राधा पाटील आतमध्ये आणि मग बाहेर कोण, तर मी सोनालीला बाहेर कारण की काय आहेच ना, तिचं काही गेम खेळत नाहीये, काम करत नाहीये, म्हणून मी तिला बाहेर, कारण की ती गेम खेळून आली आहे. आम्ही तर आमच्यासाठी हे सगळं नवीन आहे, ती इंडस्ट्रीमध्ये जुळली आहे, परत ती बिग बॉस करून आली आहे, तर तिने तिचं किती 100 द्यायला पाहिजे होते तिथे, तिने काहीच दिलेलं नाही, तर ती बाहेर पाहिजे होती. क्या बात आहे. पण ना आता इतक्या काळामध्ये अगदी 2 आठवडे जरी झाले तरी त्या काळामध्ये तुझे अनेक सुहृद तिकडे झाले, मित्र झाले, तुमची टोळी तिकडे जमली, तुम्ही एकमेकांना इतक्या इमोशनली सगळ्या गोष्टी शेअर करत होता. तुमची जी काय टोळी होती त्यातले तिघे चौघे जे आहेत त्यातल्या त्या लोकांविषयी मला जर एक एक जर तुला काय सांगावंसं वाटलं तू काय सांगशील? अनुश्री खूप गोड मुलगी आहे आणि रुचिता पण. फक्त हेच की रुचिताचं असं की माझा मुद्दा ऐका, हे खरं आहे, जर तिचं खरं आहे तर ती खूप दंगा घालणार, खूप म्हणजे खूप की नाही हे माझं खरं आहे, माझं खरं आहे, जर खरं असेल तर. आणि अनुश्री पण तशीच आहे. विशालचं काय एवढं सांगता येणार नाही, पण रोशन दादा जे आहे ते खेळतोय, जसा बाहेर आहे तसा दिसतोय, साधा सरळ माणूस. क्या बात आहे. आम्हाला ना तुझा डान्सिंग अंदाज सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये बघायला मिळालेला आहे. मला हे जाणून घ्यायला खरंच आवडेल की राधा पाटीलची कोणती अशी लावणी आहे जी तुला खूप आवडते, तुला तू खूप भावते आणि वारंवार तुझ्या डोक्यामध्ये ती लावणी असते, बैठकीची असेल, उभी असेल, कशी कुठली असेल? फुलवंती आवडते जास्त. फुलवंती. जर 2 ओळी त्याच्या सादर करता आल्या तर जाता जाता गाऊन जे काही गाता नाही येणार. गाता नाही ना, ओके हरकत नाही. जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना काय आव्हान असेल? तुमचे माझ्याकडे खूप अपेक्षा होते ते की माझ्याकडून नाही झाले, जर मला चान्स भेटला तर मी 100% माझे देईल तिथे. आणि माझा मराठी चित्रपट येतोय आता, तर तुम्ही त्याला पण खूप जास्त प्रेम द्या जसं बिग बॉस मध्ये दिलं.
क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप शुभेच्छा तुझ्या संपूर्ण प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि वारंवार आपण भेटत राहू, गप्पा मारत राहू. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.